सगळ्यांना नमस्कार। आपल्या संस्थेचे प्रमुख श्री पवार सर, श्री लड्डाजी, माझे चळवळे मित्र धनंजय सूर्यवंशी आणि तुम्ही सगळे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, सगळ्यांना नमस्कार। तरुणांबरोबर संवाद करणं हा कार्यक्रम मी वर्षानुवर्ष करत आलोय। वर्णन केलं गेलं की मी संघाचा कार्यकर्ता राहिलोय अगदी बालपणापासून, आणि संघाच्या कामासाठी देश आणि विदेश भरपूर फिरलोय। तरुण मंडळींच्या बरोबर अनेक वेळेला संवाद केलाय आणि त्यामुळे तरुणांच्या मध्ये वावरणं हे नित्याचं नुसतं असं नाही, माझ्या आनंदाचा विषय आहे, थोडा स्वार्थाचाही विषय आहे की अशा उत्साही वातावरणात राहिलं की या कार्यक्रमातून जाताना माझं वय 2-5 वर्षांनी कमी झालंय का काय असाही अनुभव मी घेत असतो। आजही तो अनुभव मी घेईन असा मला विश्वास वाटतो। काही विशिष्ट विषय घेऊन तुमच्या समोर बोलायला मला सांगितलंय। तिमिरातून प्रकाशाकडे, तिमिरातून तेजाकडे, अंधाराकडून उजेडाकडे अशी ही थीम सांगितलेली आहे। तसं तर आपलं सगळं आयुष्य हाच प्रवास असतो, अंधारातून प्रकाशाकडे। मला एक संस्कृत श्लोक आठवतो वेदामधला, अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकयः चक्षुर उन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। म्हणजे अंधाराकडून उजेडाकडे नेणारा, आणि तो कसा, तर ज्ञानदान करून अज्ञानाचे जे अंधचक्षु असतात त्याला दृष्टी प्राप्त करून देणारा, आणि म्हणून अंधारातून प्रकाशाकडे नेणारा गुरु, त्याला मी वंदन करतो अशा अर्थाचा तो श्लोक आहे। मला असं वाटतं की आपली संस्था, या ठिकाणी चालणारं आपलं शिक्षणाचं काम हे या सगळ्याचं प्रतीक आहे। आणि या संस्थेच्या माध्यमातूनच एका अर्थाने आपले ज्ञान चक्षु हे उघडले जात असतात। अज्ञान तिमिर जो असतो तो नाहीसा केला जातो आणि पुढचं आयुष्य जगण्यासाठी आवश्यक ती शिदोरी आपल्याला दिली जाते। मला असं सांगण्यात आलंय की आपण सगळे वैद्यकीय क्षेत्राच्याकडे जाण्याच्या दृष्टीने प्रयत्न करताय। माझ्या भाषणातून तुम्हाला ताबडतोब उपयुक्त असं काही मिळेल का नाही मला सांगता येत नाही, पण त्यातलंही काही थोडं सांगण्याचा मी प्रयत्न करेन। मी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला 1956 साली, म्हणजे पहा किती वर्ष झाली। मला MBBS ची डिग्री मिळवून सुद्धा 60 वर्षाच्या वर कालावधी झालेला आहे। पोस्ट ग्रॅज्युएशन पुरं करून सुद्धा 60 वर्ष पुरं होत आलेली आहेत, आणि तो काल माझ्या स्मरणात आहे अजून। त्यांनी वर्णन केलं, मी MBBS च्या परीक्षेमध्ये विद्यापीठात पहिल्या क्रमांकाने पास झालेलो होतो। तो सगळा कालावधी मला आठवतो। वर्णन करत असताना त्यातल्या काही गोष्टींचं स्मरणरंजन मी मनातल्या मनात करत होतो। आपण अभ्यास कसे करत होतो, आपण हे शिक्षण अर्जित कसं केलं, यातल्या काही अनुभवाच्या गोष्टी मी आपल्या सगळ्यांच्या समोर सुरुवातीला मांडणार आहे। अनेक गोष्टी आपल्याला या ठिकाणाहून शिकवल्या जात असतात। प्रामुख्याने मी असं म्हणू शकेन की आपल्याला ज्ञान दिलं जातं, त्याचबरोबर ज्या परीक्षेच्या माध्यमातून आपण वैद्यकीय महाविद्यालयाच्या दरवाजातून आज प्रवेश करता, त्या परीक्षेसंबंधी अधिकाधिक माहिती आणि ती परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी
अधिकाधिक प्रयास कसे करावेत याचं ज्ञान दिलं जातं. एका अर्थाने आपण परीक्षार्थी असतो असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. आणि तसं असणं हे काही वावगं आहे असं मी समजत नाही. त्याचं कारण हा पाया ज्ञानाचा त्या परीक्षेच्या माध्यमातून घातला जातो. हा अभ्यास करत असताना काय गोष्टी कराव्यात या संबंधी काही सूचित मी करणार आहे. माझं करिअर सगळं चांगलं राहिलं, पण मला असं आठवतंय की हे यश मिळण्यामध्ये 3-4 गोष्टींचा फार मोठा वाटा आहे. एक सगळ्यात महत्त्वाचा वाटा असा आहे की अभ्यास करत असताना त्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून अभ्यास हे धोरण मी सगळ्या परीक्षेत पाळलं. अनेक वेळेला हे लक्षात येतं की परीक्षा जवळ आली की माणसं अभ्यासाकडे अधिक तीव्रतेने वळतात आणि सुरुवातीचा काही कालावधी हा शांतपणे घालवतात, थोडी मौज मजा करण्यात घालवतात. चांगलं यश मिळवायचं असेल तर सातत्याने अभ्यास ही अतिशय महत्त्वाची गोष्ट असते असं मला वाटतं. त्याचबरोबर वेळेचं योग्य त्या प्रकारचं नियोजन ही फार महत्त्वाची गोष्ट असते. आपल्या वेळेचं योग्य त्या प्रकारचं विभाजन करता आलं पाहिजे. अभ्यासाचे टप्पे ठरवता आले पाहिजेत. विषयांसाठी योग्य त्या प्रकारचा वेळ देता आला पाहिजे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. नाही तर एकदा मागे लागला तर याच विषयाचा अभ्यास, मग दुसऱ्या विषयाकडे दुर्लक्ष, मग सलग त्याच विषयाचा अभ्यास, मग कदाचित अन्य विषयांवरती अन्याय. या पद्धतीची रचना करणं हे फार योग्य असतं असं मला वाटत नाही. आणि त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो की मनुष्याने किती वेळ अभ्यास करावा याची सुद्धा काही सीमारेषा असते. मी एक वैद्यकीय व्यवसायी आहे, मेंदूचा अभ्यास केलेला आहे. मेंदूचं काम कसं चालतं हे नुसतं अभ्यास नाही तर प्रत्यक्ष अनुभवलंय वैद्यकीय व्यवसायाच्या माध्यमातून. मला स्वतःला असं वाटतं की मेंदू सक्षम किती वेळ अभ्यास करू शकतो याची काही मर्यादा आहे. मला गंमत वाटते, एखादा विद्यार्थी मला ज्या वेळेला सांगतो की मी 12 तास अभ्यास करतो, मी 14 तास अभ्यास करतो, मी 16 तास अभ्यास करतो, मला आश्चर्य वाटतं. कारण या विषयाचा अभ्यास केलेला म्हणून मी हे सांगू शकतो की इतका वेळ अभ्यास करण्याची मेंदूची क्षमता नाही आणि ती तशी गरजही नाही. प्रत्येकाच्या बाबतीत थोडं वेगळं असू शकेल. 6 तास 8 तास ही मेंदूची अधिकाधिक ग्रहण करण्याची क्षमता असते. त्याच्यापेक्षा अधिक काळ आपण पुस्तक डोळ्यासमोर घेऊन बसलो, पाठांतर करत बसलो तरी ते उपयुक्त होत नाही. त्यांनी उपयोग होण्याच्या ऐवजी उपद्रव होण्याची शक्यता असते असं मला ठामपणाने वाटतं. मी स्वतः MBBSच्या परीक्षेतही असा अभ्यास केला नाही, MS परीक्षेतही असा अभ्यास केला नाही. मी एक गमतीशीर गोष्ट सांगतो. माझी MS परीक्षा तोंडावरती आलेली होती. सोमवारपासून परीक्षा चालू व्हायची होती. त्याच्या आधी माझी रजिस्ट्रारशिप म्हणजे हॉस्पिटलमध्ये काम करण्याची जी पदं असतात ते काम चालू होतं. मी त्याच्यातून सुट्टी घेतली होती. योगायोगाने माझ्या जागेवर काम करणारा जो होता त्याची काही अडचण आली आणि त्यांनी आमच्या युनिटमधले जे प्रमुख होते, चीफ ऑफ द युनिट, चीफ ऑफ सर्जिकल युनिट, त्यांना असं म्हटलं की मला 2 दिवसाची रजा पाहिजे, शुक्रवार शनिवार. माझ्या त्या विभागाच्या प्रमुखांनी सांगितलं की ठीक आहे तू जा, पण तू लोकम कुणाला देतोस, कारण हॉस्पिटलच्या कामामध्ये अशी सुट्टी घेता येत नाही. मग तो म्हणला लोकम कुणाला देणार, तर तू डॉक्टर कोकडेंना विचार, त्यांनी या युनिटमध्ये काम केलेलं आहे. माझी MS परीक्षा सोमवारपासून सुरू होती आणि शुक्रवार आणि शनिवार हे 2 दिवस मला हॉस्पिटलमध्ये काम करायला तो विचारायला आला. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी हो म्हटलं. तो शुक्रवार शनिवार मी हॉस्पिटलमध्ये काम केलं.
इमर्जन्सी ऑपरेशन्स केली आणि सोमवारी परीक्षेला गेलो. हे करता येऊ शकतं. याचं कारण आधीचा सर्व कालावधी मी प्रामाणिकपणे अभ्यास केला होता आणि वैद्यकीय क्षेत्रात पुस्तकी अभ्यास जेवढा महत्त्वाचा असतो तेवढाच प्रॅक्टिकल प्रत्यक्ष घेतलेला अनुभवही महत्त्वाचा असतो. मला असं वाटतं की आपण परीक्षार्थी म्हणून अभ्यास करत असताना ज्ञानार्थी म्हणूनही अभ्यास करणं हेही महत्त्वाचं असतं. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कारण आपल्याला दीर्घकाळ उपयोगाला येणारे ते ज्ञान नुसतं परीक्षेतलं उत्तीर्ण झालेलं प्रमाणपत्र नव्हे. परीक्षेतलं प्रमाणपत्र हा एक महत्त्वाचा टप्पा, यात काही शंका नाही की, पण त्याच्याबरोबर असणारं ज्ञान हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून परीक्षार्थी म्हणून काम करत असताना, अभ्यास करत असताना त्याच्यातल्या ज्ञानाकडे दुर्लक्ष आपलं होता कामा नये, हे मला निश्चितपणे सांगता येतं. याचे गमतीशीर 2 उदाहरणं मी आपल्याला सांगणार आहे. वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित अशी उदाहरणं मी सांगणार आहे. एक गमतीशीर उदाहरण त्यातलं असं आहे, एका रुग्णाचं आहे. हा रुग्ण एक शासकीय अधिकारी होता. त्याची बदली झाली. त्याची इच्छा नसताना बदली झाली आणि एका मोठ्या शहरामध्ये त्याची नियुक्ती झाली. थोडासा अनिच्छेनेच तो त्या शहरात गेला. तिथे घर नव्हतं, राहायच्या व्यवस्था जरा बऱ्या नव्हत्या, जेवायच्या व्यवस्थाही घरच्यासारख्या नव्हत्या, पण काम करणं तर भाग होतं. एक महिनाभर 2 महिन्यावर काम केल्यावर त्याच्या लक्षात आलं की डोकं फार दुखतंय, कामात लक्ष लागत नाही. मग काय करावं? तो उठून गेला एका डॉक्टरांच्याकडे. डोकेदुखी म्हणून फिजिशियनकडे गेला. फिजिशियननी तपासलं, चिकित्सा केली, डोक्याचा एक्सरे काढला. एक्सरेने काही निघालं नाही. काही रक्ताच्या तपासण्या केल्या, काही औषधोपचार केले, याची डोकेदुखी काही थांबेना. तो म्हणला तू न्यूरो फिजिशियनकडे जा. न्यूरो फिजिशियन म्हणजे मेंदूचा फिजिशियन. तिकडे गेला. मग त्यांनी CT स्कॅन केला, आणखी रक्ताच्या काही तपासण्या केल्या. बाकी तपासण्या करण्याच्या भानगडीत कुणी काही पडलं नाही. कारण अलीकडे झालंय असं की ज्ञानार्थी होण्यापेक्षा परीक्षार्थी होणं आणि सुपर स्पेशालिटी झालं की काय होतं, झापडं लागतात. त्या विशिष्ट विषयाच्या पलीकडे माणसाच्या शरीराचा विचार केला जात नाही. दुर्दैवाने माणसाच्या शरीराच्या ॲनाटॉमीचा, फिजिओलॉजीचा तुम्ही जेव्हा अभ्यास कराल तेव्हा असं लक्षात येतं की आपल्या सगळ्या सिस्टीम्स हे इंटरलिंक्ड आहेत, विलक्षण इंटरलिंक्ड आहेत. आणि म्हणूनच ती दृष्टी नसेल तर अडचणी निर्माण होतात. न्यूरो फिजिशियननी उपचार केले, त्याचाही उपयोग झाला नाही. मग कोणीतरी सांगितलं ENT सर्जनकडे जा. त्याचे काही आजार असे असतात ज्यांनी डोकेदुखी होते. ENT सर्जन पार पडला, उपयोग झाला नाही. मग डोळ्याच्या डॉक्टरकडे जा. त्याच्याकडे जाऊन डोळे तपासून घेतले, त्याचाही उपयोग झाला नाही. मग कोणीतरी शहाण्या माणसांनी सांगितलं की तो एक साधा MBBS डॉक्टर तिथे कोपऱ्यामध्ये आहे. तो 50 वर्ष काम करतोय, खूप अनुभवी आहे आणि तो पेशंटसाठी भरपूर वेळ देतो. मग हा उठून उलट्या क्रमाने MD डॉक्टर झाला, BM डॉक्टर झाला, MS डॉक्टर झाला, MS ऑप्थॅल्मॉलॉजी झाला, आता MBBS डॉक्टरकडे वळला. ते MBBS डॉक्टरनी त्याला बसवला, त्याचा सगळा इतिहास विचारला. माहिती झालं की या 3 महिने झाला घरचं गाव सोडून या मोठ्या शहरात आलाय. त्याच्या जेवणाची व्यवस्था नीट नाहीत, घरची माणसं बरोबर नाहीत, डोक्यात सारख्या घरच्या आठवणी आहेत. त्यांनी त्याला झोपवला आणि डोक्यापासून पायापर्यंत व्यवस्थिशीर तपासला, जे आत्तापर्यंत या 4-5 डॉक्टरनी केलेलं नव्हतं. आणि तो म्हणला ठीक आहे, उपचार करतो. काय करतो उपचार? तर त्यांनी सांगितलं की उद्या सकाळी तुम्ही माझ्याकडे या. त्याचं अगदी छोटं हॉस्पिटल होतं, 3-4 बेडचं. दुसऱ्या वर्षी सकाळी उठून हा डॉक्टरकडे गेला. डॉक्टर म्हणला झोपा. काय करणार आहात तुम्ही माझं?
बघा म्हणलं काय करणार आहे. त्यांनी त्या सद्गृहस्थाला एनेमा दिला आणि मी एनेमा दिल्यावर काय झालं, त्याच्यामध्ये पोटामध्ये असलेला सगळा जो सेप्टिक टँक होता महिनाभर साचलेला तो मोकळा झाला. तो उठून म्हणला, दर्द कहा दवा किधर, दर्द इधर दवा एनेमा. यांनी नीट तपासलं होतं आणि तपासण्याला लक्षात आलं की याला कॉन्स्टिपेशन आहे. हाताला लागतं सगळं, हे नीट तपासलं तर. नीट तपासावं लागतं त्याला. लक्ष कशाकडे वेधू इच्छितो मी, होलिस्टिक अप्रोच. वैद्यकीय क्षेत्रात जाणार आहेत ना, होलिस्टिक अप्रोच लागतं. आपल्या शरीराचे मोटारीसारखे कप्पे नसतात. कार्बोरेटर वेगळा, चाकं वेगळी, स्टिअरिंग वेगळं, गिअरबॉक्स वेगळी, या पद्धतीचे कप्पे नसतात. आपलं शरीर ज्याचं वर्णन इंटिग्रेटेड असं करता येईल, होलिस्टिक असं करता येईल, सगळ्या सिस्टीम एकमेकात गुंतलेल्या. आणि म्हणून तिथे अभ्यास करताना ही दृष्टी ठेवावी लागते. आणि आजच ती दृष्टीचा आपण विकसित करण्याचा प्रयत्न केला नाही तर मी दुसरं गमतीशीर उदाहरण सांगणार आहे माझ्या व्यवसायातलं. ती अवस्था येते. कधी कधी असं होतं, निव्वळ परीक्षार्थी झाला तर प्रत्यक्ष काम न करताही डिग्री मिळवता येते. अशाच आमच्या एका मित्रांनी MSc डिग्री मिळवली, मास्टर ऑफ सर्जरी. प्रत्यक्ष अनुभव फारसा घेतला नव्हता, प्रत्यक्ष काम केलं नव्हतं, पुस्तकं वाचून हे सगळं येत नाही. MSc डिग्री लावली, छोटंसं हॉस्पिटल स्वतःचं उभं केलं. आणि एक पेशंट आला एक दिवशी, पोट दुखतंय, पोट फुगलंय. वाचन तर काही ना काही केलं होतं, बघितलं त्यांनी आणि सुदैवाने डायग्नोसिसच्या जवळपास पोहोचला. इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन, आतड्याचा मार्ग काही कारणाने बंद झाला तर त्याला इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन असं म्हटलं जातं. मग याचा उपाय काय असतो? ऑपरेशन. बाकीच्या काही चिकित्सा करायच्या होत्या त्या केल्या, एक्सरे काढला, रक्त तपासलं, ऑपरेशनची तयारी म्हणून, आणि ऑपरेशनला घेतलं. पोट फुगलेलं, ऑब्स्ट्रक्शन झालेलं असल्यामुळं पोटातले सगळे रस, अन्न अडकलेले होते आणि आतडी अशा वेळेला चांगली फुगून जातात, टायर सारखी होऊन जातात. पोट उघडलं आणि बदाबदा ती आतडी अफजल खानाचा कोथळा जसा बाहेर आला होता तशी बाहेर आली. आता ते ऑब्स्ट्रक्शनचं कारण शोधावं लागतं. पुस्तकात वाचलेलं असतं, इन द ल्युमेन, आउटसाइड द ल्युमन, प्रेशर फ्रॉम आउटसाइड किंवा पॅरालिटिक ऑब्स्ट्रक्शन पाठ केलेलं असतं. शोधायचं कसं? अनुभव घेतलेला नव्हता प्रत्यक्ष, नुसती थिअरी. मग ते सगळं उलटं पालटं केलं, काही सापडेना, काही समजेना. तो भूल देणारा डॉक्टर म्हटला की साहेब आता लवकर बाहेर काढा, नाहीतर पेशंटची अडचण होऊन बसेल, तुमची माझी दोघांची अडचण होऊन बसेल. मग काय करावं? ते पोटात आतडी ढकलायचा प्रयत्न केला, पण अशी आतडी ऑब्स्ट्रक्शन रिलीव्ह न करता ढकलणं म्हणजे टूथपेस्टमधली बाहेर काढलेली टूथपेस्ट पुन्हा आत घालण्यासारखं असतं, सोपं नसतं. त्याने प्रयत्न केला, जमेना, करावं काय आता? मग काय केलं? ते सगळं कव्हर केलं, सगळं गुंडाळलं. दुर्दैवाने नातेवाईक अशिक्षित होते, त्यांना सांगितले की अवघड काम आहे, फार मोठ्या दवाखान्यात जायला पाहिजे. आता ते बिचारे म्हणले घेऊन जातो, पण काहीतरी चिठ्ठी द्या की. मग यांनी चिठ्ठी लिहिली. नातेवाईकांना इंग्रजी समजत नव्हतं. यांनी चिठ्ठीत काय लिहिलं? डिअर सर, आय हॅव डन माय बेस्ट, यू डू द रेस्ट. मला असं वाटतं की अशी वेळ कधी येता कामा नये. आपण ज्या क्षेत्रात जातो त्या क्षेत्रामध्ये योग्य त्या प्रकारचं प्रावीण्य मिळवलंच पाहिजे. आणि प्रावीण्य मिळवताना जशी थिअरी आवश्यक असते तसं प्रॅक्टिकल आवश्यक असतं. प्रॅक्टिकल खेरीज काम करता येत नाही, नाहीतर नुसता पढत मूर्ख तयार होतो. पढत मूर्ख तयार होणं हे वैद्यकीय क्षेत्राला शोभत नाही. आता सगळेजण इथले डॉक्टर होणार आहेत का? कदाचित होणार नाहीत. झाले नाहीत तर दुःख वाटण्याचं काही कारण नाही की. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित 50 गोष्टी आणखीन आहेत.
गेल्या 50 वर्षांमध्ये वैद्यकीय क्षेत्र इतकं विकसित झालंय, इतकं छान झालेलं आहे की त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टी आपल्याला करता येतात. आहे डॉक्टर म्हणून थोडंसं ग्लॅमर अजूनही आहे, त्यात थोडंसं तथ्य आहे, पण मी त्याविषयी बोलणार आहे की त्यात का तथ्य आहे. पण पॅरामेडिकल क्षेत्र आहे, फिजिओथेरपीचं क्षेत्र आहे, फिजिसिस्टचं क्षेत्र आहे, लॅबोरेटरीचं क्षेत्र आहे, सर्जिकल असिस्टन्सचं क्षेत्र आहे, ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजीचं क्षेत्र आहे, रेडिओलॉजी टेक्नॉलॉजीचं क्षेत्र आहे. आम्ही इथं मोठं कॅन्सर युनिट चालवतो. MSc फिजिक्स माणसं आम्हाला तिथे लागतात. त्या ठिकाणी टेक्निशियन्स अत्यंत तज्ज्ञ टाटा हॉस्पिटलमध्ये ट्रेन झालेले डॉक्टर नाही आहेत, पण डॉक्टर इतकं महत्त्वाचं काम करणारे लोक आहेत आणि आम्ही लोक त्यांच्याखेरीज काम करू शकत नाही, ही वास्तविकता आहे. त्यामुळे यदाकदाचित आपण डॉक्टर होऊ शकलो नाही तरी सुद्धा कितीतरी अनेक क्षेत्र आहेत. लातूरमधलं एक फार छान उदाहरण आहे. एका मोठ्या डॉक्टरचा मुलगा उत्तम रीतीने MBBS पास झाला आणि पुढे तो म्हणला की मला पेशंटचं काम नाही करायचं, मला संशोधन करायचं आहे. अत्यंत बुद्धिमान मुलगा आज संशोधनात गुंतलेला आहे. त्यामुळं ते एक दार आपल्याला उघडलं नाही तर आपल्याला सगळे दरवाजे बंद आहेत अशी आत्ताची स्थिती नाही आहे. योग्य त्या प्रकारे परिश्रम आपण करावे त्यात शंकाच नाही की तो दरवाजा उघडला तर तो आनंदाचाच विषय असू शकतो, पण तो उघडला नाही तर आपल्याला दरवाजेच नाहीत हा न्यूनगंड बाळगण्याचं अजिबात कारण नाही, हे मी आपल्या सगळ्यांना आग्रहपूर्वक सांगू इच्छितो. डॉक्टरचं समाजात महत्त्व आहे यात शंका नाही की त्याचं कारण डॉक्टर प्रत्येक व्यक्तिमात्राला मनुष्य मात्राला अत्यंत प्रिय अशी एक गोष्ट आणि अत्यंत अप्रिय अशी एक गोष्ट अशा दोन्ही गोष्टी एकाच वेळेला हाताळत असतो. अत्यंत प्रिय असणारी गोष्ट म्हणजे प्राण जीवन आणि अत्यंत अप्रिय असणारी गोष्ट म्हणजे आजारपण आणि मृत्यू. या दोन्ही गोष्टीशी डॉक्टर संबंधित असतो, म्हणून डॉक्टरचं महत्त्व आहे. आणि म्हणूनच डॉक्टरवर वेगळी जबाबदारी असते. जे आपलं जे गीत आपण ऐकलं सुरुवातीला, निर्माणो के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले. डॉक्टरला सगळ्यात जास्ती महत्त्वाची गोष्ट असते ती असते जी इतर कुणाला नसते, की डॉक्टर अशा गोष्टी बरोबर काम करत असतो की ज्या मनुष्य मात्राच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाच्या आहेत आणि म्हणून त्याच्यावरची जबाबदारी जास्त असते, त्याच्याकडून अपेक्षाही जास्त असते. आणि म्हणून मी थोडा धोक्याचा इशाराही देऊ शकतो की डॉक्टर होणं चांगलं आहे, मान मिळणंही चांगलं आहे, पण घी देखा लेकिन बडगा नाही देखा अशी अवस्था अनेक वेळेला असते. डॉक्टर झाल्यानंतर आपली जबाबदारी फार मोठी असते. व्यक्तिगत आयुष्यावर मर्यादा येतात. रुग्णाशी कसं वागावं बोलावं ह्याचं शिक्षण हे वेगळ्या पद्धतीचं आवश्यक असतं. रुग्णाबरोबर अर्थकारण कसं करावं, डॉक्टर म्हणजे धंदा करणारा व्यक्ती नव्हे, त्याला सहवेदना आवश्यक असते, त्याला संवाद कौशल्य आवश्यक असतं. व्यक्तिगत जीवन मर्यादा येतात हे लक्षात येतं. त्याचं एखादं उदाहरण सांगून मी थांबणार आहे, कारण मला असं वाटतं की मला दिलेला वेळ संपलेला आहे. मी मागे पाहतो माझ्या आयुष्याकडे, अनेक वेळेला कुठलेही सणवार मला साजरे करता आले नाहीत. मला 2 दिवाळ्या आठवतात. एक दिवाळी आदल्या दिवशी संध्याकाळी ज्या शहरातले एक चांगले डॉक्टर माझ्याकडे ॲडमिट झाले, इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन. रात्रीच म्हटलं की उद्याची माझी दिवाळी कशी होणार आहे. सकाळी जाऊन मी तपासलं तर लक्षात आलं की यांना ताबडतोब इमर्जन्सी सर्जरी आवश्यक आहे. माझी दिवाळी गेली. आता डॉक्टरचं इमर्जन्सी ऑपरेशन, सहकारी असलेला, समव्यवसायी असलेला, रिस्क असलेलं, माझी ती सगळी दिवाळी गेली. मग घी देखा लेकिन बडगा नाही देखा याचा अनुभव येतो. पुढे आणखीन काय ते मी वेगळं सांगणार शेवट करताना. अशीच आणखीन एक दिवाळी मला आठवते. ते तर उदाहरण गमतीचंही म्हणता येईल एका अर्थाने. असं वाटलं होतं की या 3-4 दिवसात आपल्या डोक्याला फारसा त्रास नाही होणार. सकाळी सहज फेरी मारायला म्हणून मी हॉस्पिटलमध्ये गेलो आणि आता 11 वाजता घरी जाऊ.
सौभाग्यवतींबरोबर मुलीबरोबर दिवाळी साजरी करू. निघणार तेवढ्यात एक तरुण मुलगा पेशंट म्हणून आला. तो म्हणजे फारच लहान होता, 10 वर्षाचा मुलगा होता. आणला तो कसा होता, त्याची नाडी लागत नव्हती. काय झालं होतं तर या छोट्या मुलांनी फटाके उडवण्यासाठी ॲटम बॉम्ब आणला. एका काचेच्या कपात तो ठेवला. रस्त्यावरती तो ॲटम बॉम्ब ठेवला आणि स्वतःच तो शिळगावला. आता काय होणार आहे त्याला कल्पना नाही. मोठा आवाज होणार आहे एवढं माहिती, पटकन होणार आहे माहिती. त्याने कानात बोटं घातली, कपाकडे पाठ केली आणि उभा राहिला मजा पाहायला, ऐकायला. झालं काय, तो कप फुटला ॲटम बॉम्बमुळं आणि त्याचे एक कपची उजव्या बाजूला इथून आत शिरली, पोटाच्या पोकळीत गेली, लिव्हरचा तुकडा उडवला, जठराचा तुकडा उडवला आणि श्वासपटल फोडून ते फुफ्फुसात जाऊन बसली. आला त्यावेळेला त्याची नाडी लागत नव्हती. आता काय, गेली दिवाळी. 5 तासाची शस्त्रक्रिया त्याची गेली. अनेक बाटले रक्त चढवलं, यशस्वी झालं. परंतु हे डॉक्टरच्या आयुष्यात लिहिलेलं असतं, विशेषतः ज्याच्यामध्ये इमर्जन्सीज आहेत, ज्याच्यामध्ये गंभीर रुग्ण येण्याची शक्यता जास्त, अशा स्पेशालिटीज ज्या असतात ही चॅलेंजेस असतात. पण ही चॅलेंजेस स्वीकारता येतात कष्टाच्या आधारावरती, सातत्याच्या आधारावरती, परिश्रमाच्या आधारावरती आणि त्याच्याही पुढे जाऊन 4 सहकार्यांच्या सहकार्याने हे करावं लागतं. सहकार्य हे फार महत्त्वाचं आहे इथून पुढच्या काळामध्ये. संघे शक्ती कलौ युगे असं म्हटलेलं आहे. एकटा माणूस काम करू शकत नाही आणि म्हणून आत्तापासून या प्रकारचे संस्कार घेणं हे आवश्यक आहे असं मला वाटतं. आज जरी आपली भूमिका परीक्षार्थीही असली तरी ही ज्ञानार्थी असली पाहिजे, लक्षात ठेवलं पाहिजे. त्या दृष्टीने ज्या कुठल्या क्षेत्रात आपण जाऊ त्या क्षेत्रामध्ये ज्ञान अधिकाधिक प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न करू. यश हे निश्चितपणे मिळतंच. आणि मगाशी जे सांगितलं धनंजयनी की 2047 कडे लक्ष आहे. आता मी 2047 साली जिवंत असण्याची सुतराम शक्यता नाही आहे, कारण असलोच तर त्यावेळेला मी 110 वर्षाचा असेल. पण तुम्ही सगळे असणार आहात. म्हणून ज्या गीतामध्ये म्हटलेलं आहे की हम चरित्र निर्माण न भूले, सामाजिक दायित्व न भूले. आपण व्यक्ती म्हणून मोठे होतो, पण व्यक्ती म्हणून मोठे होत असताना समाज म्हणून मोठा होईल त्यासाठी माझं योगदान काय, देश म्हणून मोठा होईल याचं योगदान काय. आणि म्हणून माझं मन एकदम भूतकाळात जातं. आणि मी ज्या वेळेला 11वीची परीक्षा उत्तीर्ण झालो, तर आमच्या वेळेला 11वी SSC होती. त्यावेळेला मी पुण्यातल्या नूतन मराठी शाळा या शाळेचा विद्यार्थी, अतिशय ख्यातनाम शाळा. त्यावेळेला आमच्या शिक्षकांनी दिलेला संदेश, ती वाक्य आजही माझ्या मनामध्ये आहेत. ती वाक्य बोलून मी माझं आत्ताचं बोलणं संपवणार आहे. त्यांनी सांगितलं की बघा, तुम्ही काय होणार, 9वीचे विद्यार्थी आहात, तुम्ही व्हाल कोणीतरी मोठे, पण तुम्ही मोठे व्हाल तेव्हा आपल्या समाजाला विसरू नका, आपल्या देशाला विसरू नका आणि त्याच्याविषयीची कर्तव्य काय असतील ती करणं ही आपली प्राथमिकता सदैवपणे आपल्या मनामध्ये तेवत ठेवा. मला असं वाटतं की अंधारातून प्रकाशाकडे जात असताना ही वेगवेगळी प्रकाश किरणं आपल्या डोळ्यासमोर असली पाहिजेत आणि त्या उजेडात आपलं आयुष्य जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्याचा संकल्प आपण आज या निमित्ताने करावा. माझं बोलणं मी या ठिकाणी थांबवतो. वेळ आहे का नाही मला माहिती नाही, कारण यांनी आधीच्या कार्यक्रमात प्रश्नोत्तरं म्हटली आहेत. वेळ असेल आणि तुम्ही सगळे तयार असाल तर, तुम्ही कंटाळलाच असाल तर प्रश्नोत्तरं काय करायचे. आता ध्वनिवर्धक मी ह्याच्याकडे देतो. Good evening, sir. Had you ever get distracted from your goal, and how do you overcome it? She asked me, have you ever distracted from your goal?
अँड हाऊ डिड यू ओव्हरकम. मराठीत उत्तर देऊ का इंग्रजीत देऊ? मराठीत चालेल ना. माझ्या सुदैवाने जे उद्दिष्ट मी ठरवलं होतं त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रसंग आल्याचं मला फारसं आठवत नाही. एक प्रसंग आला होता की त्या दिशेने तो नेईल का काय. गमतीशीर आहे. मी सांगितलं की मी संघाचा कार्यकर्ता आहे. यांनी परिचयात सांगितलं. आणीबाणीच्या काळामध्ये मी 21 महिने तुरुंगात होतो. आणीबाणी जाहीर झाली आणि पाठोपाठ मला तुरुंगात पाठवलं. मी आज 21 महिने म्हणतो, पण 20व्या महिन्यात आम्हाला माहिती नव्हतं आम्ही केव्हा सुटणार आहे. कारण त्यावेळेचं सरकार म्हणत होतं की हे जे संघवाले आहेत फार बदमाश आहे, त्यांना आम्ही कधीच सोडणार नाही. त्या काळात असं वाटायचं की आपलं पुढे काय होईल, आपण सुटलोच नाही तर. पण मी तुरुंगामध्ये वैद्यकीय सेवा दिल्या. त्याची कथा सांगतो गमतीशीर, तुम्हाला ऐकायला आवडेल. कडक वातावरण होतं सुरुवातीला, पण लोकांना माहिती झालं की हा जरा शिकलेला आहे, बरा आहे. एक रविवार होता तुरुंगातला आणि सकाळीच तिथला वैद्यकीय अधिकारी माझ्याकडे धावत आला. तो म्हणला की एक कैदी आत्ता आणला आहे, त्याला भयंकर श्वास लागला आहे, खराब अवस्थेमध्ये. तुरुंगातले ज्येष्ठ डॉक्टर आज नाही आहेत, सुटीवरती आहेत. हा वाचेल असं मला काही वाटत नाही आणि तुरुंगात कैदी मेला तर आमची इन्क्वायरी फार खराब होते. तुम्ही बघता का? म्हटलं बघूया. आपल्या ज्ञानाचा उपयोग कुणाला होतो यात काय प्रश्न आहे. मी काही तिथे बांधलेला नव्हतो काम करायला, मला आता अन्यायाने आत ठेवलं होतं. पण म्हटलं चल बघूया. मी तपासला त्याला आणि मी तपासल्यावरती अत्यंत रेअर असं डायग्नोसिस मला जाणवलं. म्हटलं अरे याचं जे डायग्नोसिस आहे फार विचित्र आहे, याला तू ताबडतोब सिव्हिल हॉस्पिटलला हलव. आत्ता इथे ताबडतोब हे उपचार कर, तो निदान 24 तास तरी काढेल. त्यानुसार त्यांनी प्राथमिक उपचार केले आणि ताबडतोब त्याला हलवलं. 48 तासानंतर हा डॉक्टर मला भेटायला माझ्या सेलमध्ये, आम्हाला वेगवेगळ्या कक्षांमध्ये ठेवलेलं होतं, तिथे आला आणि भेटल्याबरोबर मला त्यांनी मिठी मारली. मला म्हणलं की एवढं रेअर डायग्नोसिस तुम्ही कसं काय केलं? सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तुम्ही लिहिलेलं डायग्नोसिस तिथे पोस्टमार्टममध्ये सिद्ध झालं, मेला तो. कारण त्याचं आधाराचं रूपच असं होतं. पण पोस्टमार्टममध्ये मिक्सोबा ऑफ हार्ट हा अत्यंत रेअर ट्यूमर सापडला, ज्याचं डायग्नोसिस मी त्याचे जिवंतपणे केलं होतं. तो म्हणलं हे कसं काय करता आलं? म्हणलं करता आलं त्याचं कारण मी क्लिनिशियन आहे बेसिकली, नुसती थिअरी नाही. पेशंटचं काय ऐकायचं, कसं ऐकायचं, त्याच्या हृदयाच्या ठोक्यात काय ऐकू येतं आहे, त्याचं विश्लेषण कसं करायचं, याचा अतिशय उत्तम अभ्यास केलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी मला ते उपयोगाला आलं. म्हणजे आपण आपल्या ज्ञानाचा योग्य त्या ठिकाणी योग्य त्या पद्धतीने उपयोग केला पाहिजे. मला काय मिळतं याचा विचार नाही केला पाहिजे. मला तिथे काय मिळणार होतं? काही मिळणार नव्हतं. सरकारने मला अन्यायाने तुरुंगात ठेवलेलं होतं. मी जर म्हटलं असतं मी नाही तपासत त्या पेशंटला, मला कोण काय करणार होतं? पण माझं प्राथमिक कर्तव्य रुग्णसेवा हे आहे. तो पैसे देतो का नाही, तो कुठल्या जाती धर्माचा आहे, याच्याशी माझं काही देणं घेणं नाही. आमच्या संस्थेचं ध्येयवाक्य आम्ही ठेवलेलं आहे विवेकानंद रुग्णालयाचं. आय डू नॉट आस्क यू व्हॉट इज युअर रिलिजन, व्हॉट इज युअर ओपिनियन, आय आस्क यू व्हॉट इज युअर सफरिंग. इंग्रजीत उत्तर दिलं बरं का मी. आय डू नॉट आस्क यू व्हॉट इज युअर ओपिनियन और व्हॉट इज युअर रिलिजन. तुझा धर्म कुठला आहे, मला काही देणं घेणं नाही. तू कुठल्या पक्षाचा आहेस, माझं काही देणं घेणं नाही. तू काय विचार करतोस, माझं काही देणं घेणं नाही. आय आस्क यू व्हॉट इज युअर सफरिंग. तुझी वेदना काय आहे, तुझी व्यथा काय आहे, हा माझ्या पुढचा प्रश्न आहे.
आणि त्याच्यातून तुला मुक्त करणं हे माझं कर्तव्य आहे. हे मनाशी पक्क असेल तर आपण उत्तम काम करू शकतो. आणि मग वैद्यकीय व्यवसायाचं महत्त्व समाजामधलं खरंखुरं कळतं आणि त्याचं योग्य त्या प्रकारचं फळही मिळतं, जे आज मी माझ्या वयाच्या 86व्या वर्षी अनुभवत असतो. आणखीन एकच प्रश्न करू. तर म्हणजे आता आपण तुम्ही जसं मार्गदर्शन दिलं, तर आमचे पण सर असे आहेत की आम्हाला खूप मोटिवेशन देतात, पण नंतर काय माहिती असं होतं की तेवढं मन लागत नाही किंवा तेवढी एनर्जी नसते आपल्यात. आपण करतो पण आपलं करायचं म्हणून करतो, पण आपलं ती अशी आपलं म्हणजे जी अशी एनर्जी असती ती नसते. तर मग ते कसं करायचं सर की आपल्यात तशी एनर्जी राहावं? सांग. तिचा प्रश्न असा आहे की मोटिव्हेशन कायमचं कसं राहील. अगदी छान प्रश्न आहे. हे सोपं नाही बरं का. आपल्याला प्रेरणा ही तात्कालिक मिळते बऱ्याच वेळेला. म्हणजे नीट न चालणारी गाडी असते, धक्का मारला की चालते, धक्का नाही मारला तर चालत नाही, अशी आपली बऱ्याच वेळेला स्थिती होते. सारखे धक्के लागतात. आपलं मोटिवेशन स्थिर राहावं, कायम राहावं, मी तर म्हणेन जन्मभर राहावं, यासाठी प्रयत्न करणं आपल्या हातात असतं. दोन गोष्टी आहेत. एक, अशा लोकांच्या सहवासात राहावं की ज्याच्यामुळं आपल्याला मोटिवेशन मिळू शकेल. ते आपल्या हातातलं आहे. मैत्री कुणाशी करावी, मार्गदर्शन कुणाचं घ्यावं, गुरु म्हणून कुणाला मानावं, एकापेक्षा अधिकही असू शकतात. ह्याच्यातून मोटिवेशन खूप चांगल्या पद्धतीचं मिळू शकतं. आणि त्याहीपेक्षा फार महत्त्वाचं दुसरं लक्षात ठेवा, आपला हेतू जितका उदात्त काम करण्याचा असेल तितकं मोटिवेशन जास्त असतं. तुम्ही भारताचा इतिहास पहा. सावरकरांना मोटिवेशन काय होतं, गांधींना मोटिवेशन काय होतं. कालपरवा ज्यांच्या दिवसाचा आपण उल्लेख केला, मदनलाल धिंगरा, आणि हे तिघांचा दिवस कालपरवा झाला, यांचं मोटिवेशन काय होतं. कसं काय हे जन्मभर एवढं मोठं काम करू शकले. त्यांच्या समोरचे हेतू व्यक्तिगत नव्हते, स्वार्थाचे नव्हते, स्वार्थाच्या पलीकडचे होते. जितकं आपल्या जीवनाचं उद्दिष्ट हे उदात्त असेल तितकं मोटिवेशन जास्त असतं. आपलं उद्दिष्ट फक्त पोट भरण्याचं असेल, मोटिवेशन लहान झालं. आपलं उद्दिष्ट आपल्या कुटुंबाचं उदरभरण करायचं आहे, थोडं मोठं मोटिवेशन झालं. त्याच्या पुढचं थोडं की माझ्या आजूबाजूच्या समाजाची मी चिंता करतो आहे, मोठं मोटिवेशन झालं. एक लक्षात ठेवलं पाहिजे की मोठ्या मोटिवेशनच्या पोटातच छोटी उद्दिष्ट असतात. मी म्हटलं की आम्ही काही मोटिवेशनने काम केलं, व्यक्तिगत काही कमी पडलं का, काही कमी पडत नाही. आपलं मोटिवेशन हे त्या दृष्टीने जितकं व्यापक असेल तितकं ते अधिक स्थिर, अधिक दीर्घकाळ टिकणारं, अधिक ऊर्जा देणारं आणि अधिक परिणामकारी असतं. हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून आत्ताचं उद्दिष्ट परीक्षार्थी, पण लांबवरचं उद्दिष्ट ज्ञानार्थी, त्याच्या पलीकडचं उद्दिष्ट सेवा करायची आहे, त्याच्या पलीकडचं उद्दिष्ट या देशाच्या भल्या वाईटासाठी माझं कॉन्ट्रीब्युशन, हे एक एक पुढे उलगडत जातं. आणि म्हणून त्याच्यासाठी योग्य त्या प्रकारचा संस्कार व्हावा म्हणून सहवास, मार्गदर्शन आणि मनाचा निश्चय. आणि हे निश्चितपणे होऊ शकतं ज्या समाजाने केलं ते समाज पृथ्वीवर मोठे झालेत. तोही अभ्यास करण्यासारखा विषय आहे, पण तो आजच्या व्याख्यानाचा विषय नाही. मला असं वाटतं आपण आता थांबूया. शेवटचा प्रश्न बोल. नमस्ते सर, माझा आजचा प्रश्न आहे की आजच्या युवकांमध्ये जे गुड क्वालिटीज आहेत, थोड्या बॅड क्वालिटीज पण आहेत, की दूरदृष्टी हा जो गुण आहे हा थोडा कमकुवत आहे. काही पण निर्णय घ्यायच्या वेळेस मागचा पुढचा विचार हा कमी केला जातो, लवकर निर्णय घेतला जातो आणि त्याच्यानंतरचे परिणाम ही त्यांना भोगावे लागतात. तर याच्यावरती तुमचं काय विचार आहे? तिने असं म्हटलं की आजच्या युवकांना दूरदृष्टी कमी आहे, तातडीने तात्कालिक निर्णय केले जातात आणि मग मागाहून पश्चात्तापाची वेळ येते किंवा त्याचे परिणाम
हे सोसावे लागतात. मला वाटतं मगाशी मी जे बोललो ना मगाच्या प्रश्नात, त्याच्यात उत्तरातच यातल्या अनेक गोष्टी सामावलेल्या आहेत. थोडासा निश्चय पक्का करावा लागतो. जसा अभ्यासाचा निश्चय करावा लागतो, वेळापत्रकाचा निश्चय करावा लागतो, कामाच्या वाटणीचा निश्चय करावा लागतो. मगाशी मी एक गोष्ट सांगायची विसरलो, फार महत्त्वाची आहे. आपली शारीरिक स्थिती उत्तम राहिली पाहिजे आणि त्याच्यासाठी योग्य त्या प्रकारचे कष्ट करणं हे विसरून गेलेत लोक. मी 86व्या वर्षी रोज 1.25 तास व्यायाम करतोय सध्या. 1.25 तास. थोडा विकलांग झालो आहे, तो वयोमानानुसार झालो आहे. आपल्यापैकी किती जण रोज व्यायाम करतात? तो व्यायाम हा नुसता शारीरिक भाग नाही. एक वैद्यकीय व्यवसायी म्हणून मी सांगू इच्छितो की आपण ज्यावेळेला शारीरिक व्यायाम करतो त्यावेळेला आपोआप मनाचा व्यायाम होत असतो, आपोआप कॉन्सन्ट्रेशन होत असतं, हृदय बळकट होत असतं, त्याच्याबरोबर मेंदू बळकट होत असतो. शरीरातले सगळे अवयव त्यांचा रक्तपुरवठा उत्तम करण्याचं शिकत असतात. त्यामुळे शारीरिक व्यायाम ही एक अत्यंत आवश्यक गोष्ट अशी असते आणि त्याच्यासाठी जो करतो निश्चय तोच आपोआप जीवनाच्या इतर सर्व हालचालींमध्ये ॲक्टिव्हिटीजमध्ये परावर्तित होत असतो. मुख्यतः आपलं मन निर्माण करणं आणि म्हणून त्या शारीरिक व्यायामाच्या जोडीला थोडी आध्यात्मिक बैठक, थोडंसं काहीतरी वेगळं चिंतन करणं. मग ते कुणी मनाचे श्लोक वाचेल, कुणी महाभारताचा अभ्यास करेल, कुणी भारताच्या इतिहासाचा अभ्यास करेल, कुणी शिवाजी महाराजांचं चरित्र वाचेल. या सगळ्या अत्यंत उपयुक्त गोष्टी आहेत आणि मला असं वाटतं की अगदी या 12वीच्या वर्षातसुद्धा या करता येतात. अर्धा तास रोज, पाऊण तास रोज, 24 तास आपल्याला दिलेले आहेत. कसे वापरतो आपण, त्याच्यामध्ये ह्याला जागा आहे का नाही, याच्यातून आपोआप आपली मानसिक शक्ती वाढते असं मला वाटतं. आणि मी स्वतः याचा अनुभव घेतला आहे निश्चितपणे की याच पद्धतीने स्वतःचा विकास जर आपण करत गेलो तर अनेक गोष्टी आपल्याला अर्जित करता येतात, ॲक्वायर करता येतात आणि पुढे तो स्वभाव बनून राहतात. मला माझ्या माध्यमिक शाळेतल्या शिक्षकांची गोष्ट सांगितलेली आठवते, तेवढी सांगतो आणि थांबतो. मी गेली 60 वर्ष घड्याळ वापरत नाही, पण माझे सगळे कार्यक्रम मिनिटानुसार चालतात. पहाटे 5ला जाग यायची म्हणजे येतेच. माझ्या माध्यमिक शाळेतल्या घोरपडे नावाच्या शिक्षकांनी मला सांगितलेलं आठवतं आहे. ते आमचे पर्यवेक्षक होते. ते म्हणले की रात्री झोपताना 100 वेळा म्हणून झोपायचं की मला सकाळी 6 वाजता जाग आली पाहिजे, मला सकाळी 6 वाजता जाग आली पाहिजे. 4 दिवस तुम्ही हे करा, आपोआप तुम्हाला जाग यायला लागेल. तुका म्हणे निश्चयाचे बळ. आणि हा संस्कार असतो आणि हा असा आपण अर्जित करत जातो कुणाकुणाकडून. या शिक्षकांनी हे सांगितलेलं असतं, त्या शिक्षकांनी ते सांगितलेलं असतं. शेवटी स्वतःला घडवणं ही जबाबदारी आपली स्वतःचीच असते. बाकीच्या सगळ्यांचा बाहेरून चालणारा प्रयोग असतो, घडवावं लागतं स्वतःलाच. म्हणून अंधारातून तिमिरातून तेजाकडे जात असताना वाटचाल स्वतःच करायची असते, परंतु त्याच्यासाठी असणारं जे संबल आहे, शिदोरी आहे, ती सगळी इतरांकडून गोळा करायची असते आणि ती सगळे आपण आज या संस्थेच्या मार्फत घेत आहे असं मी समजतो. मला असं वाटतं आता मी थांबतो. तुमच्या ही सहनशक्तीची परीक्षा झालेली आहे पुरेशी. पुन्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो, संस्था चालकांना धन्यवाद देतो की आपल्याशी संवाद करण्याची मला संधी मिळाली आहे. आणि बहुतेक इथून जाताना बाहेर मी 4-5 वर्षांनी लहान झालेला असेल असं मला वाटतं. जात असताना आपण सर्वांनी एकदा उभा टाकून त्यांना सगळ्यांनी एकत्रितरित्या धन्यवाद द्यायचे. धन्यवाद. थँक्यू.